उन्हाचे दिवस होते. एक तहानलेला कावळा पाण्याच्या शोधात इकडे तिकडे उडत होता. अरे देवा, मला पाणी हवंय, तो मनात म्हणाला. खूप वेळ शोधल्यानंतर त्याला एका झाडाखाली ठेवलेला माठ दिसला. कावळा खाली उतरला आणि आत डोकावून पाहिलं. माठाच्या तळाशी थोडंसं पाणी होतं, पण ते इतकं खाली होतं की कावळ्याची चोच तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हती. तेवढ्यात त्याला माठाजवळ पडलेला एक छोटासा दगड दिसला आणि कावळ्याला एक कल्पना सुचली. त्याने तो दगड उचलला आणि माठात टाकला, पण काहीच घडलं नाही. त्याने अजून एक दगड टाकला. यावेळी पाणी थोडंसं वर आलं, पण अजूनही पिण्या इतकं नव्हतं. कावळा खूप तहानलेला होता, पण त्याने हार मानली नाही. तो एका मागोमाग एक दगड टाकत राहिला. शेकडो दगड टाकल्यानंतर शेवटी पाणी इतकं वर आलं की कावळ्याने समाधानाने पाणी प्यायलं आणि आपली तहान भागवली. या गोष्टीत बदल घडवणारा एकच दगड नव्हता मैत्रिणींनो, तर त्याआधी टाकलेले ते शेकडो दगड होते. आयुष्यही अगदी असंच असतं. मोठं यश कधीच एका प्रयत्नातून मिळत नाही. तू पुन्हा दिलेली परीक्षा, रात्री उशिरापर्यंत केलेली मेहनत, नाकारलेली अर्ज, अपयशी प्रयत्न, प्रत्येक एक गोष्ट दगड आहे. प्रत्येक पाऊल छोटं वाटेल, पण सगळे मिळूनच पातळी वर नेतात. म्हणून थांबू नकोस, तुझे दगड टाकत राहा, कारण चिकाटीच तुझ्या स्वप्नांचा माठ वरते. निष्कर्ष, बदल एका दगडाने होत नाही, पण जे थांबत नाही त्यांची ताण एक दिवस नक्की भागते.